नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. जलकुंभाच्या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद, रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला प्रवासी संतप्त आणि श्री साईनाथ मंदिराचा वर्धापन दिन साजरा. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ इथे नवीन जलकुंभाचं काम सुरू करण्यात आलंय. या कामामुळे कोलवड परिसरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाणीपुरवठा वाहिनी बाधित होत असल्यानं ही जलवाहिनी स्थलांतरित करणं आवश्यक आहे. या 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी स्थलांतराचं काम सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असा एकूण 24 तास या जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत उथळसर प्रभाग समितीमधील सिद्धेश्वर तलाव परिसर, माता रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपाट, फ्लॉवर व्हॅली, शेलारपाडा, गोकुळदासवाडी, कोलवाड, गोकुळनगर परिसर आणि नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका मुख्यालय परिसर, चरई, धुबियाळी इत्यादी भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीनं वापर करून सहकार्य करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीला शिस्त द्यावी आणि प्रवाशांना वेळेत रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उभारण्यात आलेल्या सॅटिस पुलाखालील रिक्षा चालकांची पुन्हा एकदा बेशिस्ती निर्माण झाली आहे. काही रिक्षा चालक बेशिस्त पद्धतीनं कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवाशांना हेरतात. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार ठाणे वाहतूक पोलिसांच्या चौकीसमोर होतो. या रिक्षा चालकांकडून रिक्षा देखील रांगेबाहेर असल्याचं विचित्र पद्धतीनं उभ्या केल्या जातात. त्यामुळे या रिक्षा चालकांना केव्हा आवर बसेल असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जातोय. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून लाखो प्रवासी ये-जा करतात. तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेनं स्थानकाच्या पश्चिमेस सॅटिस पूल उभारलाय. यातील सॅटिस पुलावरून TMT बसगाड्यांची वाहतूक होते, तर सॅटिस पुलाखालील भागात मीटरच्या रिक्षांसाठी आणि प्रवाशांसाठी रांगांचं नियोजन करण्यात आलंय. TMTच्या बसगाड्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत पुरेशी नसल्यानं अनेक जण मीटरच्या रिक्षानं प्रवास करण्यास प्राधान्य देतात. ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील नियोजनासाठी एक पोलीस चौकी देखील उभारली आहे. या पोलीस चौकीमध्ये अधिकारी आणि इतर कर्मचारी तैनात असतात. असं असतानाही काही रिक्षा चालक रिक्षा रांगांचे नियम मोडून बेशिस्तपणे त्यांच्या रिक्षा कुठेही उभ्या करतात. त्यानंतर रिक्षा चालक हे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांना कुठे जाणार याबाबत विचारतात, त्यांना त्रास देताना दिसतात. रिक्षा चालक प्रवाशांच्या वाटेत देखील उभे राहतात. हा सर्व प्रकार पोलीस चौकी समोर घडत असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. श्री साईनाथ सेवा समिती, श्री साईनाथ मंदिर, पोद्दार रोड, वर्तकनगर यांच्या वतीनं 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या बुधवारी 12 नोव्हेंबरला ते शुक्रवारी 14 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय. या उत्सवाच्या निमित्तानं स्वर्गीय बळीराम वासुदेव नाईकबाकर माजी नगरसेवक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या आशीर्वादानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. प्रत्येक भाविकांना शिर्डीला जाणं शक्य नसतं. प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात श्री साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला इथे लाडूचा प्रसाद दिला जातो. त्या अनुषंगानं यंदा वर्धापन दिनानिमित्त 20 टन लाडू प्रसादासाठी बनवण्यात आलेत. वर्धापन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता होणार असून त्यानंतर श्री लक्ष्मीनारायण यज्ञ होईल. गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गायन, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळा, गायन, भजन आणि कीर्तन तसंच प्रसाद वितरण होईल. सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नाईकबाकर यांनी केलंय. तर उत्सवाविषयी माहिती हरिमाळे यांनी दिली आहे. वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष बळीभाई नाईकबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून दिनांक 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने लक्ष्मीनारायण याग यज्ञ तसेच भजन, कीर्तन, गायन
अशा प्रकारचे कार्यक्रम सतत 3 दिवस होणार आहेत. दिनांक 14 रोजी दुपारी 1 वाजता पूर्णाहुती होणार असून त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघणार असून सर्व साई भक्तांना आपल्या माध्यमातून आम्ही दर्शन घेण्यासाठी आवाहन करीत आहोत. तसेच आमचे संस्थेचे मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून जवळजवळ वर्तकनगर परिसरामध्ये पूर्ण विद्युत रोषणाई केलेली असून मंदिराच्या आवारामध्ये राजमहालाचे स्वरूप आणलेले आहे. तसंच 3 दिवस सतत लाडू प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे हा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. लाडूचे कशा प्रकारे काय वेगळेपण आहे, किती लाडू आहे आणि काय? जवळजवळ ह्या 3 दिवसामध्ये 5 ते 6 लाख भाविक पूर्ण ठाणे शहरापासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जवळजवळ महाराष्ट्रातनं सर्वच भाविक दर्शनासाठी येतात. तर जवळजवळ 21 टन लाडू आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रसादरूपी आपण देणार आहोत. हे लाडू दोन लाडू आपण प्रसादरूपी विनामूल्य देणार आहोत. अशा प्रकारे आपण प्रसादाचे वाटप करणार आहोत. तसेच वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती ठाणे वर्तमान वृत्तपत्राच्या वाहिनीच्या माध्यमातून मी सर्व भक्तांना आव्हान करीन की या 3 दिवसामध्ये सर्व भाविकांनी येऊन मनोभावे दर्शन घ्यावे आणि आम्हाला संस्थेला सहकार्य करावे ही विनंती. ठाण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर पादचाऱ्यांकरता ठाणे महापालिकेनं शहराच्या विविध भागात 5 पादचारी पूल उभारलेत. या पादचारी पुलांखाली लिफ्टसाठी डक्ट उभारलाय, पण अनेक वर्ष इथे लिफ्टच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनांच्या वावगर्दीत रस्ता ओलांडणं जिकरीच असलं तर लिफ्ट नसल्यानं पादचारी पुलाचा वापर दिव्यांग आणि ज्येष्ठांना करता येत नसल्याची खंत व्यक्त होते. ठाणे महापालिका हद्दीत वाहनं वाढत असल्यानं पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं सुलभ व्हावं यासाठी पादचारी पूल उभारलेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरील घोडबंदर रोडवर आनंदनगर, विहंग हॉटेल, विवियाना मॉल, आर मॉल तसंच कळवा खारेगाव रेल्वे फाटक इथे 5 पादचारी पुलांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग यांना पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी या पुलांवर लिफ्ट करता डक्ट उभारण्यात आलाय. परंतु लिफ्ट बसवण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. जवळपास 5 ते 6 वर्ष उलटली तरी या पादचारी पुलाच्या ठिकाणी लिफ्ट बसवलेली नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. ठाणे महापालिकेचे कोट्यावधीचं बजेट असताना पादचाऱ्यांच्या सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल ज्येष्ठांनी नाराजी दर्शवली आहे. दिवा परिसरातील 7 अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेनं केलेल्या अलीकडील कारवाईनंतर शेकडो नागरिक अक्षरशः रस्त्यावर आलेत. आपल्या आयुष्यभराची कमाई लावून घरं विकत घेतलेल्या रहिवाशांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर मोठा मोर्चा काढत तीव्र आंदोलन केलं. आमचा पुनर्वसन करा, विकासकावर गुन्हा दाखल करा आणि नुकसान भरपाई द्या अशा घोषणा देत संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडलं. बुधवारी पहिल्या टप्प्यात पाडकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या 7 इमारतींमध्ये सुमारे 275 कुटुंब वास्तव्यास होती. कारवाईनंतर ही सर्व कुटुंब बेघर झाली आहेत. अनेकांना तात्पुरते नातेवाईकांकडे किंवा इतर भागात आसरा घ्यावा लागतोय. आम्ही जेव्हा घर विकत घेतलं तेव्हा सर्व कागदपत्र वैध असल्याचा आम्हाला विश्वास होता. आता मात्र आम्ही फसवले गेलो आहोत अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी पालिकेचं अतिक्रमण उपायुक्त उमेश बिरारी यांची भेट घेतली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आंदोलन आणखीन तीव्र झालं. नागरिकांनी विकासकाविरुद्ध तातडीनं गुन्हा दाखल करण्याची आणि पुनर्वसनाची मागणी केली आहे. आम्ही फसवणुकीचे बळी आहोत. आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा रहिवाशांनी दिलाय. आपण सर्व आलेले आहात, काय मागणी काय सांगा? हमारे को हमारी एक ही मांग है, हमारे को घर के बदले में घर दो और बस बिल्डर को बोल दो, नहीं तो हमारे को पैसा दे दो
नहीं तो हमारे को घर दे दो। हमारे बच्चे लोग के स्कूल के वांदे हो गए, पूरा घर बेघर हो गया हमारा, और कुछ नहीं, हमारी आगे मांग कुछ नहीं है, बस इतनी माने हमारे को, हमको घर के बदले में घर दे दो। नोटीस बजावण्यात आलेली होती। नहीं, नोटिस हमको नहीं मिली, नोटिस हमको नहीं मिली। बाकी जिसको बोलना है कुछ बोल दो। ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 1 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलाय। नागरिकांनी डिसेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 17 नोव्हेंबर पर्यंत त्यांचे अर्ज निवेदनं पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावीत। निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे। प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल। नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे। अर्जदारांना एका अर्जात एकच तक्रार सादर करावी। एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकाच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी।